अहो नाही नाही, पाणी घे थोडं. पाणी द्या चालत. काय नाही, तुमच्या संग एक विषय बोलायचा होता म्हणताना आलो. आता तुम्हाला कितपत कल्पना आहे का नाही मला माहित नाही, पण थोरल्या सरकार आमच्या आईसाहेब गेले काही दिवस म्हणजे त्यांचा काही पत्ता नाही आहे. होय होय, लागली आम्हाला खबर. तेच तुमच्यापैकी कुणाचा संपर्क झालाय का त्यांच्या संग विचारायचं होतं, किंवा काय प्रत्यक्ष भेटणं झालंय का, किंवा फोन बिन झालाय का. आमचा एकदा फोन झाला होता, म्हणजे आम्हाला फोन आला होता, त्याच्यानंतर काय फोन नाही. आणि त्या नंबरवर आता आम्ही जेव्हा जेव्हा फोन करण्याचा प्रयत्न करतोय तो नंबर काय अस्तित्वात नाही वगैरे असं येतं, ते काय लागत नाही. याच गावात असं नव्हं, आजूबाजूच्या गावात पण काय जर तुम्हाला माहिती मिळाली असेल आईसाहेबांविषयी, कुठल्या माणसाचा जर तुमच्याशी संपर्क झाला असेल की आम्ही बघितलं बाबा भुवनेश्वरी सरकारनं वगैरे असं सांगितलं असेल, तर प्लीज आम्हाला सांगा. मी लई आशा घेऊन आलोय तुमच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल अशा हिशोबाने. अहो अधिपती सरकार, काय सांगू तुम्हाला, मला आणि या बबण्याला लय मदत केली होती त्यांनी. आम्हीच कर्जबाजारी झालो, आमच्या कर्जाच्या हप्त्याची जिम्मेदारी घेतली त्यांनी, म्हणून तर आमचं जगणं सोपं झालं. योपाक्या तर जीव द्यायला निघाला होता. आम्ही सर्व जे काय आहोत ना ते भुवनेश्वरी सरकारामुळेच आहोत. अहो त्या गावात दरबार भरवायच्या, स्वतः पुढे येऊन लोकांच्या अडचणी समजून त्यांना मदत करायच्या. कामं दिले हो त्यांनी हाताला आमच्या, लय करत त्यांचे. आम्हाला जेव्हापासून कळलंय त्यांच्याबद्दल आम्ही सगळीच कादावलोय बघा. खूप टेन्शन आलंय आम्हासनी, पण आम्ही बी त्यांच्याबद्दल चौकशी करतोय, शोधतोय, पण त्यांचा कुणाशी बी काय संपर्क नाही झाला ह्या गावात. अहो इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं झालं बघा. आता आम्ही पण खूप चौकशी केली त्यांची, पण दादा तुम्हाला खरं सांगू, आमच्यापैकी कोणालाच इथे त्यांचा फोन नाही आला, आणि आम्ही सुद्धा त्यांना नाही बघितलं. म्हणजे या गावात काय आल्याच नाहीत अजून? नाही ना, या गावात काय आजूबाजूच्या कुठल्याच गावात त्या आल्या नाही. आम्ही सगळीकडे शोधले त्यांना, कुठे गेले असतील कुणाच ठाऊक. त्यांच्या मनात काय चाललंय देवालाच माहित. पण कसं झालं, कुठं निघून गेल्या, कशा गायब झाल्या? काय आता दादा, हे सगळे प्रश्न आम्हाला बी पडल्यात गेले कित्येक दिवस झालं, लई दिवस झाले. त्यांचा काय पत्त्याच नाही. तर सगळीकडे शोधलं माहिती आहे काय, सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावल्या, सगळी माणसं कामाला लावल्या, तरी काहीच मागमूसच नाही. तर आणि आता जसजसे दिवस जायला आल्यात ना तस तसं किती वाटायला लागलं आम्हाला बी. आम्हाला काय माझ्या बी डोक्यात नव्हतं. हे ओंकार सर म्हणले की दर महिन्याला आईसाहेबांकडनं तुम्हाला फंडिंग यायचं म्हणून. मला बी माहीत नव्हतं. म्हणताना म्हणलं तुम्हाला समक्ष येऊन भेटावं, काय तुमच्याकडनं काय माहिती मिळते का बघा, असा विषय झाला. ऐका की चारूबाई, आता काय नाही म्हणजे मगाशी जे मी काही बोलले का नाही त्याचा राग बिग मानू नकासा. म्हणजे मला जे वाटलं ते मी बोलले. मला पण जे वाटलं तेच मी पण बोलले, मला राग नाही आला. बरं तुम्ही तिकडे कुठे चाललायसा? तुमची खोली इकडे आहे ना व? अहो हे ह्यांचे कपडे आहेत ना, ते त्यांना देऊन येते. आता मात्र कमालच झाली बाई तुमची. अव तुम्ही घराच्या मालकीन बाई हायसा, ही असली कामं करणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही की नाही एक काम करा, ही समधी कापड माझ्याकडे द्या, मी ठेवते. द्या द्या हो द्या. आणि तुम्ही की नाही आता तुमच्या खोलीत जावा, आराम करा. हा बर. त्या मास्तरडीनं किती बी प्रयत्न केला नव्ह तरी मी हाय आडवी यायला मांजरी वाणी. तुझ्यावर 24 तास लक्ष असणार आहे बघ माझं चारूबाई. ए धनाजी, धनाजी ये इकडं. ही घे कापड, मोठ्या मालकांची इस्त्रीची कापड आहेत. ही असली हलकी सलकी कामं म्या करायची का रे? हा अजिबात लक्ष नसतंय तुमच्या लोकांचं. चल येऊन ठेव. वहिनी साहेब काय करायलाय? सूप करते बाबांसाठी. हो आणा इकडे, म्या करतो. बरं ठीक आहे तुम्ही करा, पण फक्त सूप करा हा, त्यांना द्यायला जाऊ नका. का हो? मी आईंना सांगते द्यायला सूप. अहो त्या चिडत्याल. कोण? दुर्गेश्वरी मॅडम. अहो सरकारी इस्त्रीचे कपडे घेऊन मालकाच्या खोलीत चालले होते, त्याने त्यांच्याकडे घेऊन मला दिले. म्हटलं जा नेऊन ठेवू, म्हणून म्हणलं. वार वा धनाजी, काय रे कसं सांगायलायस? माझी चुगली करायलायस वय तिला? इथं काम करायला येतोस का भांडणं लावायला येतोस रा घरात? हा मावशी हो काय कशाला बोलताय तुम्ही? त्यांना ते असं काहीच करत नव्हते. काहीच केलेलं नाही? एवढी मोठी चुगली लावायला की माझ्याबद्दल? हा आणि असं सांगतोय जसं काय मी मुद्दामूनच कपडे घेतले त्यांच्याकडनं आणि ह्याला दिले ठेवाय. काय र
नाही नाही नाही, असं काहीच ते म्हणत नव्हते. त्यांनी फक्त जे झालं ते सांगितलं. आणि तुम्ही मला सांगा मावशी, तुम्ही ह्यांच्याकडे का दिले कपडे? वा ग वा, आता तू माझी उलट तपासणी घेणार आहेस काय? अय धनाजी, तू काय तोंडाकडे बघत बसलायस रे? जा की तुझी बाकीची कामं कर, चल जा. वय मी सांगितलं, अगं घरात एवढे नोकर चाकर आहेत, त्यासनी करू दे की काम. चारूबाईंनी असली कामं करणं शोभते का त्यासनी? सांग बरं. सांगितलं मी त्यासनी. बोल. पण मावशी, त्यांना जे हवंय ते करू दे ना त्यांना. आणि घरात नोकर चाकर असले म्हणून काय झालं? घरातल्या मालकिणीला जर काही करायचं असेल तर तुम्ही का अडवताय? म्हणजे मी मुद्दामच केलं असं म्हणायचंय का तुला? असंच आहे. त्याचं काय हाय? माझी ताई नाही ना व घरात. या समदे या, आमच्यावरच आरोप करा. हे बघ, तू काल आलेली पोरगी आहेस. तू सांगणार मला आता मी काय करायचंय काय नाही करायचंय? हा, हे बघ, म्या ताईची बहीण हाय. या नात्यानं म्या बी तुझी सासूच आहे. तेव्हा उलटी उत्तरं द्यायची नाहीत मला, कळलं? मी उलट उत्तर नाही देते तुम्हाला. एवढ्या का चिडताय तुम्ही? मी असं काय बोलले? हा, हे बरं आहे की. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे म्हणजे काय आहे? करून चौरून परत नामानिराळं राहायचं, नाही का? म्हणजे काय झालं ग दुर्गे? विचार की हिला, विचार. तो धनाजी माझ्याबद्दल चुगली करत होता हिला, आणि ही त्याची बाजू घेऊन मलाच बोलायला. नाही नाही, बाजू असं नाही. मी असं काहीच बोलले नाहीये. बघ, तू आलीस का नाही म्हणून आता गप्प करायला मला. काय नाही ग, ताई नाही ना व घरात.